चला लक्ष द्या, समजावून घ्या क्वेश्चन, मग लिहायला वेळ देतो. बर, परवा चॅप्टर चेंज करायचं विसरू नका. परवा आपलं चॅप्टर असेल ऍडमिशन रिटायरमेंट डेथ, बरं का. परवा नवीन चॅप्टर असेल, महत्वाचं चॅप्टर आहे, मोठं चॅप्टर. परवाचं चॅप्टर विसरू नका फक्त. इकडे दिलंय कंपनी इश्यूड 2 लाख इक्विटी शेअर. सापडलेत का? किती शेअर इश्यू केलेत? 2 लाख. आणि इकडे दिलंय ऍप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 2,40,000 शेअर, म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. आणि इकडे दिलंय प्रोराटा अलॉटमेंट वॉज मेड टू ऑल ऍप्लिकंट. प्रोराटा आलंय म्हणजे रिजेक्टेडची एंट्री होणार आहे का? नाही. एक्सेस मनी हा अलॉटमेंटला ऍडजस्ट करावा लागेल. इकडे दिलं सुद्धा आहे तसं, द एक्सेस ऍप्लिकेशन मनी वॉज ऍडजस्टेड विथ अलॉटमेंट. एक्सेस मनी कुठे ऍडजस्ट केला? अलॉटमेंटला. मग आता आपल्या सगळ्या रेग्युलर एंट्रीज घेऊयात. पहिली एंट्री ऍप्लिकेशन मनी रिसीव्ह झाल्याची, बँक अकाउंट डेबिट, पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर, ऍप्लिकेशन अकाउंट. किती ऍप्लिकेशन रिसीव्ह झाले? 2,40,000. आणि एका ऍप्लिकेशनला किती रुपये दिले? 3 रुपीज. एका ऍप्लिकेशनला किती रुपये दिसत आहेत? 3. मग 2,40,000 इंटू 3 म्हणजे अमाऊंट येईल 7,20,000. हे लक्षात आलंय का सगळ्यांना? नॅरेशन being 24,000 2,40,000 applications received. आपल्याला ट्रान्सफर किती करायचे, इश्यू किती करायचे? फक्त 2 लाख, बरोबर ना. आणि जो मनी ओव्हरपेड आहे म्हणजे जे एक्सेस ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन मनी सुद्धा कुठे ऍडजस्ट करायचं आहे? अलॉटमेंटला. मी आज इकडे कंबाईन एंट्री टाकणार आहे, सेपरेट टाकली तरी पण चालेल. जर्नल एंट्री असेल इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 2,40,000. पुढे क्रेडिट येईल टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आपल्याला किती शेअर इश्यू करायचे? आपल्याला शेअर इश्यू किती करायचे? इथे अमाऊंट येणार आहे 7,20,000. आपल्याला शेअर इश्यू करायचे 2 लाख, बरोबर ना. मग 2 लाख गुणिले 3 म्हणजे क्रेडिटला जातील 6 लाख. आणि जे उरलेले आहेत ते कुठे ऍडजस्ट करायचे? अलॉटमेंटला. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट, रिमेनिंग अमाऊंट 1,20,000. काही डाऊट? नॅरेशन being application money on 2 lakh shares transferred to capital. Excess application money adjusted to अलॉटमेंट ड्यूज. एक्सेस मनी कुठे ऍडजस्ट केला? अलॉटमेंटला. क्वेश्चन मध्ये आता दिलंय अलॉटमेंटला टोटल ड्यू किती केले? 5. त्याच्यात इन्क्लुडिंग प्रीमियम आहे 2 रुपये, म्हणजे आउट ऑफ 5 2 रुपये प्रीमियम आहे. याचा अर्थ 3 रुपये कशाला जातील? कॅपिटलला. मग आता अलॉटमेंट ड्यूची एंट्री घ्यायची. आपलं असं ठरलंय की ज्या पण एंट्रीमध्ये प्रीमियम असेल तिथे प्रीमियमला क्रेडिट द्यायचं आहे, बरोबर ना. जर्नल एंट्री येईल इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 2 लाख इंटू 5 म्हणजे अमाऊंट येणार 10 लाख. पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 6 लाख. हे 6 लाख कुठून आलं? 5 लाख म्हणजे 5 रुपयापैकी 2 रुपये प्रीमियम होता. इथे जो दिलेला आहे 5 रुपीज अलॉटमेंटला, त्यातला 2 रुपीज प्रीमियम आहे.
म्हणजे कॅपिटलचे किती रुपीज आहेत 3. मग 2 लाख इंटू 3 म्हणून अमाऊंट आली 6 लाख आणि उरलेली अमाऊंट जाईल शेअर प्रीमियमला. टू शेअर प्रीमियम अकाउंट अमाऊंट क्रेडिटला 4 लाख. नॅरेशन being allotment money due including premium काही डाऊट. आता आपण अलॉटमेंट ड्यू किती केला 10 लाख रुपीज बरोबर ना. म्हणजे आपण टोटल कॉल किती केले 10 लाख. पण त्यातल्या आधीच आपण ऍडजस्ट किती केलेत 1,20,000 1,20,000 आधीच ऍडजस्ट केलेत. म्हणजे समोरची पार्टी आता आपल्याला उरलेलेच पेमेंट करेल ना. म्हणजे 10 लाखातून 1,20,000 गेले किती उरतील 8,80,000. म्हणजे पुढची एंट्री येणार आहे 8,80,000ची अलॉटमेंट मनी रिसीव्हची. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट to equity share allotment account 8 lakh. $8,80,000 8,80,000. हे 8,80,000 कुठून आले 10 लाखापैकी किती ऍडजस्ट केले ऑलरेडी 1,20,000 म्हणून उरले 8,80,000. नॅरेशन being balance allotment money received आता अलॉटमेंट मनी रिसीव्ह झालाय. आता याच्यानंतर फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू करावा लागेल. हा किती रुपीज आहे 4 रुपये. इकडे एक लाईन आहे प्रेरणा हु अलॉटेड 400 शेअर फेल टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल. तिने मात्र आपल्याला इथे पैसे नाही दिले. म्हणजे तिची अमाऊंट कुठे ट्रान्सफर करावी लागेल एरियरला. मग आता आधी अमाऊंट ड्यू करूयात आणि मग एरियर येईल. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट किती रुपये ड्यू केलेला 4 रुपये. आपण किती शेअर इश्यू केले 2 लाख. 2 लाख गुणिले 4 म्हणजे अमाऊंट येणार 8 लाख. पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट कॅपिटल अकाउंट 8 लाख. नॅरेशन being first and final call due at ₹4 per share. काही डाऊट परफेक्टली क्लिअर. आता फायनल कॉल ड्यू झालाय. आता फायनल कॉल रिसीव्ह होईल करेक्ट ना. फायनल कॉल रिसीव्ह करताना आपल्याला त्याच्यात एरियरचा वापर करायचा आहे. किती एरियर्स झाले अलॉटेड 400 शेअर फेल टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल बरोबर ना. फर्स्ट आणि फायनल कॉल एरियर मध्ये गेलेले. एंट्री येणार आहे बँक अकाउंट डेबिट अजून एक डेबिट असेल कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट. पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. फर्स्ट अँड फायनल कॉलला क्रेडिट 8 लाखाचं. प्रेरणाकडे किती शेअर आहेत 400 शेअर आहेत. आपण एका शेअरला ड्यू किती केले 4 रुपये. मग 400 गुणिले 4 1600 आणि उरलेले बँकेत जातील किती येतील 7,98,400 बरोबर का. नॅरेशन being first and final call money received except on 400 shares. काही डाऊट नक्की नाही. बरं आता इकडे क्वेश्चन मध्ये असं पण दिलंय अँड हर शेअर वेअर फॉरफिटेड आणि तिचे शेअर फॉरफिट पण केलेत. मग आता फॉरफिचरची एंट्री घ्यावी लागेल. याच्यानंतर फॉरफिचरची एंट्री इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट
किती शेअर आहेत तिच्याकडे? 400 ना. एका शेअरची प्राइस किती आहे आपली? 10 रुपये. एका शेअरची प्राइस किती आहे ही इथे दिली आहे ऑफ ₹10 each. सापडले का? 10 रुपये. तिच्याकडे 400 शेअर आहेत. 400 गुणिले 10 म्हणजे 4000. पुढे क्रेडिट पडेल टू कॉल्स इन 2 मिनिट टू कॉल्स इन एरियर्स अकाउंट. इकडे टोटल एरियर किती आले होते? 1600. मग एरियरला क्रेडिट जाईल 1600चं आणि बॅलन्सिंग फिगर जाईल फॉरफिटेड शेअर्सला टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट बॅलन्सिंग फिगर 2400. Narration being 400 shares forfeited due to non-payment of call money. Due to non-payment of call money. काही डाऊट? मला वाटतं नक्की समजतंय ना. सगळे जण बहुतेक रेग्युलर आहेत. अडचण नाही आहे ना गुरुवारी चॅप्टर चेंज करायला? जे न्यू कमर्स आहेत त्यांनी गुरुवारपासूनच्या चॅप्टरला नक्की रेग्युलरिटी ठेवाल म्हणजे जरा सोपं जाईल. आणखीन एक सूचना सांगतो. बरं याच्यात डाऊट नाही काही?